या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल फानूस, शाखा नंबर 2, SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर। जितेंद्र आव्हाड आमचे राजकीय विरोधक असले तरी त्यांच्याकडून जे कृत्य झाले ते नजर चुकीने झाले, अशी प्रतिक्रिया MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे। यावेळी इम्तियाज जलील यांनी मालेगाव येथे झालेल्या गोळीबार प्रकरणावर देखील सरकारला इशारा दिला आहे। काय आहे की मालेगाव मध्ये जेव्हा MIM एस्टॅब्लिश झाली होती तर अब्दुल मलिक आणि त्यांचे बंधू खालिद मलिक हे दोघांनी मालेगाव मध्ये खूप प्रयत्न केले होते MIM ला एस्टॅब्लिश करण्यासाठी, आणि त्यावेळीही आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला होता, खूप विरोध होता। जे प्रस्थापित राजनैतिक पक्ष होते त्यांच्याकडून खूप विरोध होता, अनेक हल्लेही त्यावेळी झाले होते, तरी सुद्धा लोकांचं प्रेम होता आणि लोकांना MIM पक्ष पाहिजे होतं। आणि मागच्या वेळी जेव्हा तिथून आम्ही आमदारकी लढलो, जिंकलो, तर त्यावेळी सुद्धा खूप प्रयत्न करण्यात आले होते की MIM ने तिथून इलेक्शन लढायचे नाही म्हणून, तरी सुद्धा आम्ही इलेक्शन लढलो आणि जिंकलो। मालेगाव आणि धुलिया महाराष्ट्रामध्ये जे 2 सीट्स आमचे आले होते, तर एक प्रमुख केंद्र सेंटर झालं होतं औरंगाबादच्या नंतर मालेगाव आणि धुलिया। आणि आता हे जे घटना घडलेली आहे दुर्दैवी आहे। ते घटना जेव्हा मला कळली, खालिद मलिकने फोन केला आणि त्यांनी सांगितलं असं फायरिंग झालेली आहे, मी तुरंत ॲडिशनल जे SP आहे अनिकेत साहेब त्यांना बोललो आणि त्यांनी सांगितलं मला की जे आरोपी आहे त्यांचा शोध लागलेला आहे, त्यांचा फोन स्विच ऑफ आलेला आहे आणि आम्ही लवकरात लवकर त्यांना अरेस्ट करणार। पण त्यावेळीही आम्हाला हे माहीत होतं की याच्यामध्ये आता जे सांगण्यात येत आहे की काही प्रॉपर्टीचा डिस्प्यूट आहे, आम्हाला आता असं वाटत नाही आहे। मी सगळे डिटेल्स घेतलेली आहे आणि मी याच्या संदर्भात DG मॅडमला बोलणार आहे। आम्हाला असं वाटतं की याच्या मागे नाही का एक पॉलिटिकल षडयंत्र आहे, राजनैतिक षडयंत्र आहे। कुठेतरी आमचे जे प्रमुख नेते आहे त्यांना कशा आपण एक मॉरली डाऊन करता येईल, कारण असेंब्ली इलेक्शनमध्ये आता महाराष्ट्रामध्ये काय काय होणार हे सगळ्यांना माहीत आहे। आता 4 तारखेला जेव्हा निवडणुकीचा निकाल येणार आहे लोकसभेचा, त्याच्यानंतर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या पूर्ण शहरामध्ये आपल्याला लोक बंदुका घेऊन फिरणारे आपल्याला दिसणार आहे। जो भी ताकतवर नजर आएगा उनको यहाँ पर बंदूक के बल के ऊपर कैसा है तो खत्म किया जा सकता है, डराया जा सकता है। ये पूरी साजिशें पूरे महाराष्ट्र में देखने को मिलेगी। देखिए अभी फिलहाल जो भी इंक्वायरी करने का है, अगर दोनों तरफ से हुई है, पुलिस ने है तो इसका स्पष्टीकरण करना चाहिए कि किसने किया है, क्या इश्यू था, किसकी वजह से ऐसा हुआ है करके। और अगर समझ लीजिएगा, ये मानकर चलिएगा कि किसी प्रॉपर्टी का डिस्प्यूट था करके, उसमें महाराष्ट्र के अंदर क्या ये हाल आ गया है कि अब डिस्प्यूट जो है वो पुलिस स्टेशनों में, अदालतों के अंदर सेटल नहीं होंगे, अब बंदूक के बल के ऊपर है तो यहाँ पर अब फैसले लिए जाएंगे। ये महाराष्ट्र की सरकार को, महाराष्ट्र के गृह मंत्री को इसका जवाब देना है कि अगर मेरा किसी के साथ डिस्प्यूट है तो क्या हमने बंदूक निकाल के अब फैसले करना चाहिएगा उसमें? यहाँ पर कोई लॉ एंड ऑर्डर है नहीं है, यहाँ पर जंगल राज अगर है तो हमको ये बता दीजिएगा कि साहब अब पुलिस स्टेशन में फैसले नहीं होंगे, अदालतों में फैसले नहीं होंगे, जिसके हाथ में लाठी रहेगी भैंस उसी की रहेगी करके। तो ये फैसला हमको मुख्यमंत्री साहब ने, उप मुख्यमंत्री साहब ने बता दे कि इस तरह का है, तो अब रोड के ऊपर अगर फैसले होंगे तो हम उसके लिए भी तैयार हैं। त्यांची इन्कम काय होती, म्हणजे असे अनेक कॅन्डिडेट्स मी बघितलेले, ऑटो चालवणेवाला आज कोट्यवधी रुपये त्याच्याकडे, म्हणजे कोणता असा बिझनेस आहे की ज्याच्यामध्ये इतकं प्रॉफिट आपल्याला मिळत आहे? फक्त पॉलिटिकल अशी एक फील्ड आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे 400, 500, 600% प्रॉफिट होतं 5 वर्षामध्ये। असं कोणतं बिझनेस आहे? कुठून येतं हे पैसे? मग रिफॉर्म्स मोदी साहेब आणणार नाही। मोदी साहेब कितीही आपल्याला स्वच्छ प्रतिमेचे आणि आदर्शवादी प्रधानमंत्रीचा दावा करत असेल, पण त्यांनाही इलेक्टोरल रिफॉर्म्स पाहिजे नाही, कारण त्यांचे जे 300 खासदार आहे ते बाहेर पडतील नाही तर
मैं आपसे ये सवाल कर रहा हूं, अगर हम किसी दो लोगों के अंदर अगर डिस्प्यूट है, किसी भी लेवल का डिस्प्यूट हो, प्रॉपर्टी लेवल का डिस्प्यूट हो, मैंने आपकी ज़मीन खा लिया हूं, मैंने आपकी जायदाद हड़प लिया हूं, मैंने कुछ भी कर लिया हूं, तो फैसला रोड के ऊपर अगर होगा तो इसकी जिम्मेदारी कौन ले रहा है? या तो गृह मंत्री ने बोल देना चाहिए महाराष्ट्र की जनता को कि अब पुलिस वलीस के पास जाने की जरूरत नहीं है, अदालतों में फैसला लेने की जरूरत नहीं है, अपने अपने बंदूकें अपनी अपनी हथियारें निकाल लीजिएगा और रोड के ऊपर फैसला कर लीजिएगा करके। तो आप ये किस बुनियाद के ऊपर कह रहे हैं कि इसके अंदर महाराष्ट्र का सरकार का इसके अंदर क्या है? बिल्कुल दोष है साहब। जब लोगों का खौफ खत्म हो जाता है कि हम डरते नहीं है सरकार से और सरकार हमको बचाने के लिए आएगी करके, तो ये इस तरह की हिम्मत होती है कि आपके सामने है तो खुलेआम इतनी भीड़ के अंदर है तो बंदुकें चलाई जा रही है करके। देखिए, मी स्पष्टपणे हेच सांगितलेलं आहे आपल्याला की याच्या मागे काही प्रॉपर्टीचा डिस्प्यूट, मी त्यांना स्पष्टपणे विचारलं की आता नवीन काय कोणता इश्यू आहे, काय प्रॉब्लेम आहे. असा कोणताही प्रॉब्लेम नाही आहे, असा कोणताही डिस्प्यूट नाही आहे ज्याच्यामुळे रात्रीच्या वेळी बंदूक घेऊन दोन लोक येतात आणि असं फायरिंग करतात. म्हणजे त्यांचा उद्देश काय होता? 3-3 गोळ्या लागणं म्हणजे त्यांचा उद्देश स्पष्ट होता की या माणसाला आपल्याला एंडच करायचे आहे. एका बंधूला एंड केलं, त्याला मारलं तर दुसरा बंधू आपोआप थोडा मागे होईल आणि आपला जे राजनीतिक आपलं जे षडयंत्र आहे त्याच्यामध्ये ते आता 20-21 वर्षाचे जे मुलं होते, मला असं सांगण्यात आलेलं आहे, जे मारणारे होते, म्हणजे त्याचा उपयोग करून त्याचा फायदा कोणाला झाला असता की आमच्या लोकांना कुठेतरी एकाला संपवायचं, दुसऱ्याला डिमोरलाइज करायचं आणि आपलं राजनीतिक हेतू जे आहे ते साध्य करायचं. आता त्याच्या मागे कोणकोणत्या राजनीतिक पक्षांचा हात होतं हे आपल्याला कळेलच. आणि मी स्पष्टपणे त्या दिवशीही अनिकेत साहेबांना सांगितलं होतं की साहेब सखोल चौकशी करा, अरेस्ट करणं महत्वाचं नाही आहे आमच्यासाठी, त्याच्या मागे षडयंत्र कोण कोण होतं, उसमें कोण त्यांना हे केलं होतं की त्यांनी असं बंदूक घेऊन त्यांच्यावर जीव घेणं, हल्ला जे केलं होतं. तर ये इंक्वायरी होनी चाहिए, अच्छी हाई लेवल की इंक्वायरी होनी चाहिए और हमें यकीन है इस बात के ऊपर कि इसके अंदर कोई प्रॉपर्टी का मामला नहीं है, इसके अंदर है तो राजनीतिक साजिश है, षड्यंत्र है. और आने वाले वक्त के अंदर मैं आपको ये चेतावनी दे रहा हूँ कि महाराष्ट्र का हाल जो है वो मालेगांव के अंदर जो हुआ है वैसा ही हाल आपको है तो दूसरे शहरों में भी देखने को मिलेगा. वर्षानुवर्ष ग्राहकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असणारे हॉटेल व्यवसायातील विश्वसनीय नाव हॉटेल फानूस. हैदराबाद रोड वरील हॉटेल फानूसच्या यशस्वी वाटचालीनंतर सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत हॉटेल फानूसची दुसरी शाखा सुरू झाली आहे. शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर वातावरणात फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, VIP गेस्ट साठी स्वतंत्र AC रूम, दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील स्पेशल डिशेस आता फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्ये. या पहा जेवणाचा आस्वाद घ्या. व्हेज नॉनव्हेज सह विविध प्रकारचे डिशेस, तेही तुमच्या बजेटमध्ये. फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्ये. आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंपा शेजारी, विजापूर रोड, सोलापूर. संपर्क 98 90 16 47 15 99 75 61 43 17.